सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आहे। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित या भागात आमच्या प्रचारासाठी आलेले आमचे भारतीय जनता पक्षाचे सांसद प्रतापराव पाटील चिखलीकरजी, या ठिकाणी उपस्थित आरपीआयचे अध्यक्ष शेलेकरजी, मनसेचे अध्यक्ष संदीपजी, उपस्थित शिवसेनाचे अध्यक्ष राजू भोईरजी, सचिनजी, विक्रमजी, सर्व उपस्थित कार्यकर्ता आणि पत्रकार बंधू। नुकतं 10 दिवसा अगोदर रुपाली गांगुली TRP मध्ये सर्वात 1 नंबरला आहे आणि तिने सुद्धा पक्ष जॉईन केला। ते सुद्धा या सभेला म्हणजे अनुपमा सिरियलचं नावाने ते फेमस आहे, रूपात ते उपस्थित राहणार आहे। त्यासोबत सगळे स्थानिक आमदार आणि सर्व पक्षाचे नेते, म्हणजे ही सभा जी आहे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, NCP, मनसे व इतर पक्ष ह्या सर्वांची संयुक्त ही जाहीर सभा होणार आहे। आणि ही सभेला सुरुवात संध्याकाळी 5 वाजता टाइम आहे, 5:30 पर्यंत सुरुवात होईल आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला इतर सभेला मुंबईला जायच्या कारणाने साधारण ही 7:30 ला सभा समाप्त होईल। देवेंद्र फडणवीस साहेब धानूवरनं हेलिकॉप्टरनी सुभाषचंद्र बोस मैदान इथे लँड होतील, साधारण ते 5:30 वाजता लँड होतील। तिथं आमची सभेला सुरुवात होतील आणि ही 6:30 ला विलोवर समापन होईल। या पत्रकार परिषद आयोजित करण्याचा मागचा उद्देश आहे की ही जी सभा आहे याबद्दलची माहिती तुम्हाला देणं, उद्यासाठी आपल्याला सर्वांना निमंत्रित करणं। ह्या सभेसाठी आपण निमंत्रित आहोत, या सभेला आपण उपस्थित राहू। आपले बसण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे, विशेष स्थान आपल्याला दिलेलं आहे आणि आजची सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या शहराच्या जनतेपर्यंत जायला पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी ही बैठकचं आयोजन केलेलं आहे। त्यासोबत आमचे उमेदवार नरेश मस्के सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहे। मी त्या गद्दाराची आहे की ज्या नावाने तुम्ही मतं घेतली ते तुम्ही लोकांनी तुम्हाला मतदान करताना ज्या नावाने तुम्ही मागितलं ते विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलंय। आपण बोलतो की मतदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे आणि मतदानमध्ये व्यक्ती आपलं भविष्य, आपलं परिवारचं भविष्य, आपल्या जगण्याचे भविष्य हे सगळं त्याच्याकडे एकच ताकद आहे, ते मतदान। त्या निमित्तानं तो आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचं दान करत असतो। आणि राजन विचारेजी ह्यांना जी मतदान झालं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आम्हीच कॅम्पेनिंगला होतो। आम्ही ते मतदान नरेंद्र मोदीजींच्या नावाने मागितलं होतं। त्या सर्वांनी जे या ठाणे बेलापूरमध्ये मतदान जो केला ते राजन विचारल्यापेक्षा नरेंद्र मोदीजी ते पंतप्रधान व्हावं यासाठी त्या नेतृत्वाला मतदान केलं होतं आणि त्यांनी ते मतदान घेतलं मोदी साहेबांच्या नावाने आणि जाऊन बसले काँग्रेस सोबत जाऊन बसले। मला आता सांगा, ही गद्दारी पक्षाची जाऊ द्या, जनतेबरोबर विश्वासघात नाही का, गद्दारी नाही का, हे त्यांनी आत्मचिंतन करावं। हे सरकार तुम्ही घेतलं कोणाचं मत तुम्ही जनतेकडनं घेतलं, नेत्यांचा पक्षाचा इतरचा जाऊ द्या, हा इकडे तो तिकडे, पण जनतेचा विश्वासघात म्हणजे ही सर्वात मोठी गद्दारी, ही माझी व्याख्या आहे। ये भाजपा की अपनी विचारधारा है, सेना की अपनी विचारधारा है, तो विचारों की कभी कभी लड़ाइयाँ होती है, उसके अंदर कोई दो राय नहीं है, वो सभी जगह होती है। हम कोशिश करते हैं, लेकिन जहाँ लगता है कि जनता के हित में उस बात को रखना भी जरूरी है और नहीं रखेंगे तो वो बेईमानी होगा, ऐसा मेरा मानना है। और यह स्वागत है राजू तरी आम्ही कुठे कमी पडलो नाही ना शहराच्या विकासामध्ये। मला तरी असं वाटतं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला मीरा भाईंदर शहरावर एवढं त्यांचं प्रेम आहे की मला तर असं वाटतं की MMR रिजन मध्ये सगळ्यात जास्त ज्या खर्च हा मीरा भाईंदर महापालिकेवर झालेला आहे। त्यामुळे शहराच्या विकास, आता तुम्हाला अजून एक गोष्ट पुढे जाऊन सांगतो, मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या पेक्षा जास्त मीरा भाईंदरवर ते सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी निधी दिला। ह्या आयुक्तांनी, म्हणजे तुम्ही हे आयुक्तांकडनं कोट घ्या, ह्या रस्त्यांसाठी पावसाळ्यापूर्वी हे रस्ते पूर्ण व्हावे यासाठी 4 फोन केले, पण 4 फोन केले। आता का माहितीये, मी पत्रही मध्ये दिलं होतं, याचं कारण असं आहे की शासनाने जर निधी दिला म्हणजे सगळं काही झालं नाही ना, त्याचं इम्प्लिमेंट पण योग्य प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे। तर आता परवा रॅलीमध्ये सुद्धा शहरामध्ये जे रस्ते, म्हणजे आता काही रस्ते जे होते ते रॅलीच्या दरम्यान अर्धवट झालेले दिसले, ताबडतोब मेटाचं ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी, आम्हाला कुणाला माहित नाही,
आयुक्तांना फोन लावून सांगितलं की मला हे चालणार नाही. मी मला ह्यासाठी फोन केला होता कारण लोकांना त्रास होऊ नये, सुविधा मिळाव्या म्हणून राज्य शासन एवढा खर्च जर करत असेल तर त्याची पूर्तता करण्याचं काम प्रशासनाचं आहे. आणि मी फोन केल्यानंतर सुद्धा ते योग्य प्रकारे केलं नाही असं माझ्या निदर्शनाला आलेलं आहे. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्याचे जे 15-20 दिवस 1 महिना जोरात पाऊस असतो तेव्हा थांबवा, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांना गणपती नवरात्राच्या आत हे रस्ते पूर्ण झालेले दिसले पाहिजे असं त्यांनी. तो मैं नेताजी के लिए 60,000 लिखा है, छपा कितना होगा? ये पैम्फलेट तो नहीं है अभी कहते हैं, क्योंकि अभी मैं करेक्शन करके आपको बताता हूँ उसका ये भी नहीं, ये बात सही है. ठीक आहे. मी आपला सांगितलं की काही काही चुका होत असतात आणि निवडणूक एवढी नहीं नहीं, ये तो मैं इनको बोला भी नहीं, मैं आपको बोलता हूँ ये इतना छोटी बात नहीं देते. देखिए अभी आपको बताता हूँ. ये जो पैम्फलेट है, ये जब भी पैम्फलेट बना, ये पैम्फलेट तो मेरे पास प्रूफ आया था, तो यही प्रूफ आया था मेरे पास. तो मैंने देखा तो ये इसमें तो सब एमएलए और एमएलसी और इनके सब फोटो है, तो मेहता जी का फोटो नहीं है. तो मैंने ये करेक्शन करके मैंने ये पैम्फलेट बनवाने को बोला जिसमें जिसमें देखिए नेताजी का फोटो. वाली बात नहीं है, ठीक है. ये नेताजी का इसमें फोटो है और ये जो पहला मुझे भेजा था, हाँ ये भेजा था तो इसमें खाली फाटक साहब का फोटो. तो ये मैंने इनको तो बताया भी नहीं, मगर मुझे बताया क्योंकि शहर में हम लोगों को काम करना पड़ता है. और छोटी एक बात है, ये पैम्फलेट में ये जो है ना हमारे जो फोटो है ना वो दूरबीन लेके देखने पड़ते हैं, बाकी तो मोदी जी के फोटो देखते हैं. हाँ 18 तारीख को योगी जी ने ये 5th फेज में ये है, तो 18 तारीख को योगी जी शायद महाराष्ट्र के लिए टाइम दे रहे. तो हमने इतना उनको बोला है कि 18 तारीख को 5 बजे तो प्रचार खत्म होता है और सुबह से है, तो हमें भले हम मैदान में नहीं ले पाएंगे 18 तारीख को क्योंकि आखिरी दिन है, इस वक्त टाइम देंगे, मगर हमने रिक्वेस्ट की है उनको कि अगर हो सके तो हम कुछ मीरा भाईंदर के शहर के प्रमुख व्यक्तियों को बुलाए जो 2-2.5 हजार की कैपेसिटी वाला आप एसके स्टोन का जो हॉल है. हमने ऐसा सूचित किया है कि बाबा कुछ मान्यवर लोग जो मीरा भाईंदर शहर के, हम उनको ही बुलाएंगे, हमारे पदाधिकारियों को नहीं बुला पाएंगे. तो फिर अभी कल जैसे होने वाले हैं तो क्या 8-10 हजार तो कार्यकर्ता आ ही जाते हैं ऐसे हमारे चारों पार्टी के. हमारा लक्ष्य नरेंद्र मोदी जी है. हमारा लक्ष्य जो है केंद्र में मोदी जी तीसरी बार पंतप्रधान बनना, यही है. हमारे देखिए राज ठाकरे जी ने क्या कहा. राज ठाकरे जी ने, आपको क्या लगता है बाहरी लोगों में क्या हिंदी भाषी की रहते, बाहरी लोगों में क्या मराठी भाषी नहीं रहते. पूरा एमपी में 5 से 7% लोग जो है मराठी भाषिक है. हर स्टेट में मराठी भाषिक भी रहते. उनका यही कहना था कि ठाणे जिले में ये एक ही जिला महाराष्ट्र में, और ये आप भी मानोगे महाराष्ट्र में एक ही जिला है कि इसमें 6 कॉर्पोरेशन है. और आप जहाँ महाराष्ट्र में जाके दूसरे कौन से भी जिले देखिए 3 कॉर्पोरेशन के ऊपर कॉर्पोरेशन नहीं है. ऐसी परिस्थिति में अगर शहर का नियोजन करना है, शहर में पानी की व्यवस्था हो, गटर हो, सीवरेज हो या अलग अलग चीजें जो है इंफ्रास्ट्रक्चर की, वो अगर करने हो तो हमें कहीं ना कहीं रिस्ट्रिक्शन हर शहर को सुंदर बनाने के लिए करना पड़ेगा. यह उनका है. उन्होंने किसी हिंदी भाषिकों के ऊपर या उत्तर भारतीयों के ऊपर या बिहारियों के ऊपर या गुजरातियों के ऊपर या राजस्थानी लोगों के ऊपर उन्होंने आरोप नहीं किया. उन्होंने कहा शहर नियोजनबद्ध होने के लिए जो भीड़ बहुत बड़े पैमाने पे इस ठाणे जिले में आ रही है उसको रोकना होगा, उसका डिस्ट्रीब्यूशन करना होगा. अरे और भी महाराष्ट्र में अलग अलग राज्य है ना, वहाँ पे लोगों डिस्ट्रीब्यूशन होना चाहिए, खाली ठाणे जिले में नहीं होना चाहिए, ऐसा उनका है.